कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् अशास्त्रवितं घोरम् तप्यन्ते ये तपोजना दम्भ अहंकार संयुक्ता कामरागबलान्विता अशास्त्रवितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकार संयुक्तः कामक्रोध कामरागबलान्विताः शास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपः जनाः दंभ अहंकार संयुक्ताः काम राग बल यानी अन्विताः असे त्याचे पद आहेत. अन्वय असा आहे अशास्त्रविहितं घोरं तपः ये जनाः तप्यन्ते ते दंभ अहंकार युक्त असे काम क्रोध याने युक्त होऊन आणि अशास्त्रविहितं असं घोर तप जे लोक करतात ते असे तप करतात असा त्याचा अन्वय आणि अर्थ असा आहे. पण लगेच डायरेक्ट सांगतो तो अशास्त्रविहितं घोरम तपः 3 मुद्दे आहेत. काय आहेत तर दंभ अहंकार याने युक्त काम राग बल आणि याने अन्वित होऊन आणि अशास्त्रविहितं याने अन्वित होऊन जे बिचारे अत्यंत घोर कष्टदायक असे जे तप करतात ते असा एवढा त्याचा अर्थ आहे. तर असे जे तप करतात त्यांचा विषय या ठिकाणी सांगायचा आहे. तर पाठीमागे प्रथम भगवंतने त्रिविधा भवती श्रद्धा सा स्वभाव देहिनाम सा स्वभावाजा प्रथम श्रद्धेचे प्रकार सांगितले. आपल्याला श्रद्धा कशी असते 3 प्रकारनी कशी होते ते श्रद्धेचे प्रकार सांगितले. नंतर ज्याला श्रद्धा असते पण शास्त्राचं अज्ञान असतं आणि असं शास्त्र अनभिज्ञ लोक जर श्रेष्ठाचं आचरण करून जर तशी क्रिया करू लागले तर ते देखील त्यांच्यासारखेच उद्धार पावतात असा दुसरा विषय सांगितला. आणि आता विधी न जाणणारे 2 आहेत. आता वर जे विधी जाणत नाहीत पण ते श्रेष्ठाकडे पाहून आचरण करतात आणि इथं सुद्धा काय हे विधी जाणत नाहीत पण ते त्यांच्या मनाने असे तप या ठिकाणी करतात. शास्त्र न जाणणारे 2 आहेत आणि एक शास्त्र जाणणारे आहेत आणि ते श्रद्धेला पण जाणतात त्यांना श्रद्धा पण असते. एक श्रद्धावान भरपूर श्रद्धावान असतो पण शास्त्राची विधी त्याला काही ज्ञात नसते बिचाऱ्याला पण तरी तो त्या श्रेष्ठाकडे पाहून आचरण करतो तो त्याचा उद्धार होतो. आणि हा तिसरा जो आहे आता सांगायचा आहे तो बिचारा श्रद्धेने युक्त नाही
तो अशास्त्र काय म्हणतो, शास्त्र अनभिज्ञ जरूर आहे, शास्त्र काही जाणीत नाही, पण वरचा शास्त्र जाणीत नाही, श्रद्धेने युक्त आहे. आता हा शास्त्र जाणीत नाही, पण हा दंभ अहंकार काम राग बल यांनी युक्त होऊन तो तप करत असतो. तर असा दोघातला फरक आहे. तर आता या ठिकाणी हा तिसरं सांगायचा आहे. तर ते कोण आहेत म्हटले, ते श्रद्धाविरहित असे जे घोर तप करतात, जे विधीन आहेत ते तप करतात. तर ते का करतात म्हणले तर त्याचं कारण, पहिली गोष्ट हे लक्षात घेतलं पाहिजे की तो पण एक मनुष्य आहे. तो पण एक मनुष्य आहे, तो पण एक तप करतो, बाकीचे पण तप करतात. तप करतो म्हणजे याचा अर्थ त्याला सुद्धा काहीतरी अपेक्षा आहे. मग तो शास्त्र का टाकतो आणि विकारांनी संयुक्त होऊन तो का तप करतो, तर त्याचे कारण मुळात असे आहेत. काल सांगितलं, कारणात विना कार्य न भवती. जसं कारण असेल तसं कार्य होतं. तर पहिली गोष्ट, ही माणसं फार दुराग्रही असतात. जी माणसं शास्त्राला मानित नाहीत, श्रेष्ठांना मानित नाहीत, ही माणसं अत्यंत दुराग्रही असतात. आणि दुराग्रह हा मूर्खस्य पंचलक्षणम, त्यातला दुराग्रह हा एक महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. असे ते शास्त्र न मानण्याचं कारण त्याचं ते अत्यंत दुराग्रही असतात हे माणसं, त्यांच्या दुराग्रहामुळे. दुसरी गोष्ट, दुर्दैवामुळे. सुदैव हे आपणच निर्माण केलेलं असतं आणि दुर्दैव हे सुद्धा आपणच निर्माण केलेलं असतं. पहिला त्यांचा दुराग्रह आहे, दुसरं त्यांचं दुर्दैव आहे, आणि तिसरं महत्त्वाचं कारण दुस्संग. दुस्संग हा सर्वथा त्याज्य हा. तर त्यांना संघ हे अत्यंत दुर्जनाचा आहे. 3 मुद्दे सांगितले. आणि चौथा मुद्दा असा आहे, ते शास्त्र, त्याला शास्त्रपतित असं म्हणतात. ते शास्त्राने पतित आहेत, आणि असं असल्यामुळे ते असत मार्गावर चालतात, असन मार्गाने चालतात, आणि मग ते इह आणि परलोकात ते दुःख भोगत असतात. आणि असा दुःखी भोगी मनुष्य असतो तो का दुःख भोगायला लागला, त्याचे कारण मी तुम्हाला सांगितले. तो असा घोर तप का आचरण करू लागला, याचे कारण मी तुम्हाला सांगितले. तर असे याचे कारण असल्यामुळे तो या ठिकाणी अशास्त्रविहितं घोरम. तर अशास्त्रविहित याचा अर्थ काय होतो, शास्त्र काय आहे, शास्त्राचा काल आता 2 दिवसापूर्वी विषय झालेला आहे. तर अशास्त्र म्हणजे वेद शास्त्र पुराण यांनी जी विधी सांगितलेली असते, त्या विधीच्या विरुद्ध वर्तन करणं, थोडक्यात मनाला येईल त्या पद्धतीने करणं. मग तो आता या ठिकाणी याचं वर्णन केलं, आपल्याला वाटतं का ते कोणतरी फार दुर्जन वाईट माणसाचं वर्तन करतो असं आपल्याला वर्णन केलं असं वाटतं की नाही. हे आपलं पण वर्णन असतं. कारण काय असतं, आता शास्त्राने सांगितलं शिवरात्र कशी करावी, एकादशी कशी करावी, महातले जे व्रत असतात हे कसे करावेत, सोमवार करायचा कसं करावं सोमवार. तर सोमवारचं व्रत काय आहे, सोमवारच्या व्रताला 2 वेळा तिखट खायचं नसतं, एकदाच खायचं असतं. सोमवार हा दिवा लागल्याच्या नंतर सोमवार सोडायचा असतो वगैरे. महादेवाची पूजा काय ते सांगितले. आपल्याकडून कुठं शास्त्रविधी पाळल्या जाते, मग आपल्या वारकऱ्याकडून तर काहीच नाही पाळल्या जात. त्याचं त्याला महत्त्वाचं कारण काय सांगितलं जात, त्याला आम्हाला काय देवाकडं मागायचं नाही, आमचा काय सकाम नाही, आम्ही आपला देवाचा उपवास करतो. मग ज्यांना मुलं पाहिजेत ना, मग तो 16 सोमवार करतो, बाई सोमवार ती कटक्षणी करते ना. जे काही सकाम असतात, जे काही इच्छुक असतात, ते बिचारे व्रताने कटाक्ष करतात. आता वारकरी काय, त्याचं नेहमी असं असतं, मुळाभर इकडून गाजरभर तिकडं, त्याचं काय फार नसतं. त्याचं काय एवढं नसतं ते. कारण त्याची निष्कामता जी असते, त्या निष्कामतेच्या पुरामध्ये याचं सगळं वाहून जातं. कारण त्याला कशाची अपेक्षाच नाही, त्याला आम्हाला फक्त सेवा करायची एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि त्यामुळे शास्त्रविधी ही सर्व त्या दुर्जन माणसाकडून शास्त्रविधी ठोकरल्या जाते असं नाही.
आपल्याकडून सुद्धा खूप वेळा शास्त्रविधी ठोकरल्या जाते. आणि शास्त्रविधी ठोकरण्याचं कारण एक तर बुडात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अज्ञान. आणि त्या अज्ञानामध्ये उदयाला आलेला विकार. मनुष्य ज्या ज्या कालामध्ये बळी पडतो त्या त्या कालामध्ये त्याच्या बुडाला अज्ञान असतं आणि त्याच्या बुडाला त्याच्यात विकार आलेला असतो. एक दिवस माझ्या आयुष्यात कधीच नाही झालं सर असं, कधीच नाही झालं. आणि बरं कधीच नाही काय झालं, माझ्या पोटात काही पहाटेच उठलो आणि तिथं ते बिस्किट उठलो आणि तिथे बिस्किट घेतले, 2 बिस्किट खाल्ले आणि फिरून बिरून आलो. मोहित म्हणला आज एकादशी. अरे म्हणलं मी बिस्किट खाल्ली तर 2. आता या 2 गोष्टी आहेत का नाही. एक तर अज्ञान, हे तर मान्य केलं. आणि विकार पोटात तोडायला लागलं, भूक लागली, ते विकारच येतो. माणूस ज्या ज्यावेळी चुकतो त्या त्यावेळी त्याच्या बुडाला अज्ञान राहतं आणि ते विकार त्याला काहीतरी करायला लावतो, काहीतरी करायला भाग पाडतो त्याला विकार. मग त्याला त्याला देश कारण येतो, त्याला काल कारण येतो, तुमची प्रकृती म्हणजे प्रारब्ध अडचणीत येतं. पण आपल्याकडून सुद्धा बऱ्याच वेळा शास्त्र सुटतं, भजनात सुटतं, भजनात तर सुटतं, कीर्तनाचा तर विशेष नाही राहिला आता. आणि पाहिला तरी काय लय शहाणी होती अशातला काय भाग नाही. पहिले महामूर्खच होती, ते काय शहाणी नव्हते. सगळे शहाणी असतात अशातला भाग नाही, सगळे शहाणे असतात. द्रौपदीचं व्याख्यान सांगायला लागली म्हणजे सगळे बरोबरच सांगतील असं आहे का ते? काय नाही, ते परंपरा. त्याला काय म्हणतात ते बहुभी बहुश्रोतव्य, त्याला कर्णपाठो म्हणतात. या वारकऱ्यामध्ये बहुतेक कर्णपाठो नावाचा दोष असतो. काय पांतशा अध्ययन केलं आणि ते सगळं चिंतन वाचन करून तिने सांगितलं असं काय नाही. मी सांगतो एखादी द्रौपदीची गोष्ट, कर्णाची गोष्ट, ज्ञानेश्वर महाराज चरित्र, ते ऐकून ऐकून तुम्ही 10-5 वेळा ऐकलं का चांगल्यापैकी तो लागला सांगायला. त्यातल्या बारीक खाचा खोचा काय माहीत नसतं. हे उदाहरण सांगितलं तो मला. तशीच गोष्ट असते शास्त्राची सुद्धा. आपण बऱ्याच गोष्टी ऐकून पाहून करतो, पण त्या कळत नकळत कधी कधी देश प्रसंग असतो, कधी कधी कालप्रसंग असतो. आता वारी करायची असली तर गाडीत बसू नये, आपण कधी बसलो नाही. पण जेव्हा एकदा आमच्या दिंडीला पावसाने झोडपलंय म्हणतात त्या कंधारमध्ये, आणि मग कंधारमध्ये बसले, पाऊस जागा नाही काय नाही, पुन्हा त्या ट्रकमध्ये सगळे बसले ना आली. आणि सकाळी उठून सगळे ट्रकमध्ये बसले, मग पुन्हा तिथपर्यंत लागले चालायला. आता गाडीत तर बसावं लागलं, प्रसंगाने आणलं ना त्याच्यावरती गादा ती. मग असं राहतं ते. म्हणजे देश काल प्रसंग त्याला तो शास्त्रापासून दूर ढकलतो. अशी गोष्ट होते बऱ्याच वेळा. लई थंडी लागली का मग देवाला भस्म लावायचं होतं, असं लावायचं, दिल लावून वाकडं तिकडं का झालं तसं. आंघोळ कर, गंध लावायचं, हरिपाठ म्हणता म्हणता गाठ तुटून आयला विसरलो मध्येच कुठून काय, जिथून आवडतं तिथून सुरू केला. मग तिथं सुरू केलं, मग त्याला बरेच समर्थ राहतं. लय घार लागत आता, जाऊ दे उद्या म्हणून आता. आता शास्त्र तसं नाही, फक्त घोरमचं पुढचं नाही तुमचं. शास्त्र जेवणात तसंच होतं. जेवणाची विधी काय आपल्या कोण पाळल्या जाते काय, तास होतो भाग. तर थोडक्यामध्ये वेदांनी वेदांनी विधी सांगितलेले असतात. कोणती असते? बऱ्याच वेळा प्रत्यक्ष विधी असते आणि काही गोष्टी अनुमान अर्थापत्ती असते. पण हा बिचारा ना प्रत्यक्ष सांगितलेली विधी पण मानत नाही आणि अनुमान किंवा अर्थापत्ती ज्या सांगितल्यात त्या कोणत्याही, तो प्रत्यक्षातही शास्त्र मानत नाही आणि अनुमानातही शास्त्र मानत नाही. कोणत्याही रीतीने तो शास्त्र आपल्या कोण दोघातला फरक सांगतो. बरं झालं लक्षात आलं. आपल्या कोण शास्त्र सुटतं त्या काळात आपली उपेक्षा नसते आणि त्याचे ते शास्त्र तो मुळात जाणून उपेक्षून हे काय मूर्ख झालं काय, तो जाणून ठोक करतो, जाणून लातळतो. तो दोघात एवढा फरक असतो. आपली आस्था असते ना, आपली आस्था असते आणि त्या वर कालचा विषय श्रद्धा असते. ती श्रद्धेत शास्त्र सुटलं तरी श्रद्धेमध्ये त्याला त्याला काय म्हणतो, क्षमा असते. त्याला क्षम्य असते ती गोष्ट. कारण त्याच्या श्रद्धेत त्याची क्रियेपेक्षा भावनेला केव्हाही महत्त्व असतं, त्याच्या श्रद्धेला केव्हाही महत्त्व असतं. आणि त्यामुळे आपल्या कोणी एखादी विधी सुटली तरी सुद्धा आपली श्रद्धा प्रगाढ असते शास्त्रावरती, वेदावरती, संतावरती, भगवंतावरती. आणि आपण जे करीतो त्या करण्यावर सुद्धा आपली खूप श्रद्धा असते. सोमवार करायचं आपली श्रद्धा आहे त्याच्यावरती,
एकादशीकडे आपली खूप श्रद्धा आहे त्याच्यावरती. जे करायचं ते, जे सांगितलं ते, जो सांगतोय तो, जे वेद, शास्त्र, संत, गुरु, आपली श्रद्धा दगडफोड श्रद्धा असते. आणि म्हणून आपल्याकडून जरी शास्त्रविधी सुटली तर त्याचा आपल्याला दोष लागत नाही, कारण श्रद्धा बळकट आहे त्याच्या पाठीमागे. आणि त्या बाकीच्यानी पहिल्याने अशास्त्रविहितं घोरन, त्यांनी मुळातच शास्त्र उपेक्षा करून ठोकरलेलं आहे. त्यांनी त्या शास्त्राची उपेक्षा केली आहे. आणि म्हणून त्याला म्हणतं अशास्त्रम. प्रत्यक्ष असून काही द्या, अनुमान्य असो, म्हणजे थोडक्यात वेदाने ज्याचं विधान केलेलं असेल ते आणि न विधान केलेलं असेल तेही, तो सगळं तो मानायलाच तयार नाही. त्याला म्हणतात अशास्त्रविहित, अशास्त्रविहितम. दुसरं काय आहे हे सांगितलं आपलं. दुसरी गोष्ट, जे शास्त्र वाचूही नाही, मानूही नाही आणि त्याच्या पद्धतीने करूही नाही, तीच गोष्ट ती माणसं करतात. आता बौद्ध आहेत, शून्यवाद मानतात, क्षणिकवाद मानतात. आता ते सगळे येड्याचाच बाजार येतो. पण त्यात पण माणसंच आहेत का नाही? आणि आज माणसं नाहीत का त्याच्यात? आहेत, जे शून्यवाद मानतात किंवा क्षणिकवाद मानतात. हे बौद्ध आहेत. ते चिंतामणीचे 10 मुलं आहेत ते. मग तिथे हे सगळं शास्त्र आहे, त्या शास्त्राच्या पद्धतीने त्याला मानून करणं हे सुद्धा अशास्त्रविहितमच येते. रामानुजशास्त्र असतं ते सुद्धा द्वैतशास्त्र आहे. मग जीवब्रह्माचा द्वैत मानतात ते सुद्धा काय आहे? अशास्त्रविहितम. विहितम याचा अर्थ शास्त्राने न सांगितलेले करणे. शास्त्राने ज्याचं विधानच केलेलं नाही तसं ते करणे. आता शास्त्राने कुठे सांगितलं तर लक्ष्मीच्या पुढे म्हसोबाच्या पुढे बोकडे कापावं, पण मग ते करतात. ते शास्त्र अशास्त्र आहे ते, विहितम विधीच नाही तशी ती. तर असं त्याला म्हणतात. ते असं म्हणजे इतर शास्त्र करतात. आणि काय करतो मग तो? शास्त्राची विधी ठोकरून तप करतो. तर तप कोणतं करतो? घोरम. किंकर्मे काय ते, नाही 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 नाही, तिसरा अध्यायाचा पहिलाच, ज्याशी चेतकर्मस्ते मता जनार्दन तत्किंग कर्म घोरे माम नियोजित केशव. ह्या घोर कर्मात तुम्हाला का ढकलतोस तू? घोर याचा अर्थ अत्यंत कठीण. घोर याचा अर्थ अत्यंत कठीण आहे. आणि अशा त्या कठीण या तपामध्ये ते प्रवृत्त होतात. घोर याचा अर्थ शरीराला पीडा देणारं. मग पीडा कशाला देतं ते? आणि पहिले काय असतं ते? पहिली गोष्ट तर पीडा देतं ते पहिलं शरीराला, नंतर इंद्रियाला, आणि इंद्रियाच्या नंतर प्राण अत्यंत पीडित होतात त्याच्यामध्ये. आणि प्राण पीडित झाल्यानंतर भगवान म्हणतात हृदयात तर मी आहे आणि त्याची पीडा मला पण त्याची पीडा होते. मग आता कुठपर्यंत गेली त्यांची पीडा नाम त्रास दुःख. शरीराला पीडा होते, होते नाही देतात हे सांगायचं. शरीराला पीडा देतात, इंद्रियांनाही पीडित करतात, प्राणही पीडित होतो. आणि त्यामुळे हृदयस्थ असणारा परमात्मा त्याला सुद्धा ती पीडा सहन करावी लागते. म्हणून त्याला घोर असं म्हणतात, अत्यंत कष्टदायक. आणि ते घोर तप काय असतं म्हटलं ते घोर तप त्याला म्हणतात, त्याला पंचाग्नी साधन म्हणतात. तुम्ही नसेल पाहिलं तर पंचाग्नी साधन मे महिन्यामध्ये असं असं चारी बाजूनी ते गौऱ्या रचायच्या असतात. आणि त्या गौऱ्या पेटवायच्या आणि मध्यंतरी वाळू असते, त्या वाळूमध्ये बसायचं आणि डोक्यावर एक गाडगं घ्यायचं. त्या गाडग्यात सुद्धा ते विस्तू घालायचा आणि ते विस्तू डोक्यावर घ्यायचं आणि सगळीकडे आग्नी पेटलेली, अंगात काही पण नसतं. याला म्हणतात पंचाग्नी साधन. आता हे पंचाग्नी साधन याने काय देव भेटतो? काय होतंय काय त्याने? तुकाराम महाराज म्हटले, करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजनी. आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोटा. याचा अर्थ काय ते? याला म्हणतात हे तप पंचाग्नी साधन. पंचाग्नी 5 रूपाने अग्नी, 4 बाजूनी आणि वर डोक्यावरचा. आणि ते काय रात्री का थंडीत असतं का? ते दुपारी 12 वाजता असतं. मग आता याने पीडा होईल का नाही? शरीराला काय माहिती तुमचं? ते शरीराला पीडा देणं हे परमार्थाचं लक्षणच नाही. ते परमार्थ हा वृत्तीचा असतो, परमार्थ हा समजुतीचा असतो. श्रद्धा ही शरीरावरती राहत नसते. पहिली गोष्ट, श्रद्धा, भावना, भक्ती, प्रेम हे वृत्तीचे धर्म आहेत आणि परमार्थ वृत्तीचा आहे. तो
शरीराचं काही संबंध पोहोचत नाही. आणि मग ते शरीराला खूप पीडा देणारी माणसं असतात ते. मग ते त्यांनी भगवान सांगतात ते मला पण त्याचा त्रास होतो. काही अशा असतात ते काटे असतात, त्या काट्यावरच झोपतात ते. काट्याचे फासात आणायचे आणि त्या काठीवर झोपायचं. ते असं बरं उघडच होतात, कपडे धड घालीत नाहीत. आपलंच की भीती त्याचं काय करायचं. बरं चला ठीक आहे, हे याच्याबद्दल काय दुमत नाही, त्यांचं काय तपास. त्याच्या पुढची सगळ्यात वाईट गोष्ट, त्याच्या शेजारी चादर थरली असते पैसे टाकावं म्हणून. अरे मग तू पैसे टाकीतो, पैसा टाकण्याकरता करतो का देवाकरता करतो, हा मोठा प्रश्न येतो का नाही. तिसरी गोष्ट, त्याला जर तपच करायचं आहे त्या दरीत जाऊन काहून नाही करीतो, पुढे येऊन करतो. तो नाशिकमध्ये कुंभमेळ्यात येऊन करतो. ही किती अज्ञानाची गोष्ट. याच्याकरता शास्त्र ऐकावं लागतं. शास्त्र ऐकल्यानंतर ह्या सगळ्या बारीक गोष्टी आपल्याला कळतात. आपल्याकडून किती आचरण होतं हा भाग वेगळा आहे. पण जी गोष्ट माणसाला कळाली, काही तर दरी आहे, इथं लय भयंकर मोठा नाग आहे, मग तिकडे जाणार नाही ना, जायचं थांबतो ना ती गोष्ट करायला. आणि त्यामुळे श्रवणानेच सगळ्या गोष्टी माणसाला कळतात. याच्याकरता श्रवण मुख्य सांगितलेलं आहे. कशाकरता सांगितलं तुम्हाला, दोन गोष्टी चुकीच्या दिसतात आपल्याला त्या. मी जेव्हा त्या कुंभमेळ्यात गेलो, मला बळच नेलं या लोकांनी. नेलं बी तिथं. आणि एकदा ते आपले ते लवित, कारण ते तिथं बांधलं ते दुकान त्याच्यात. ते मी तिथे गेलो, त्या वाळू त्यांच्या फडातून मांडला तो फड, ते दाढीवाले नाहीत का ते बीडचे अमृत जोशी आणि ते, आणि नेलं मला तिथं बळजबरी नेलं कीर्तनला. मी त्यांची अशी सोडली तिथं जाऊन. ते म्हणले चहाला कुठून आणली पिढा कशाला. तुकाराम माझाला कळत नव्हतं का ते, तुकाराम माझाला कळत नव्हतं का. इथून मागं साधू संत झाले नाही का, ते आपल्या वारकरी संप्रदायाच्या आधी कुंभमेळा आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी न्हाव्या भटा आली सिंहस्थ पर्वणी आणि न्हाव्या भटा झाली धनी. अरे ते सगळे धंदेच आहेत तिथं. तिथं काय, तिथं आहे काय, तिथं काय परमार्थ काय तिथं. तुकाराम महाराजांनी जी गोष्ट नाकारली, आपल्या साधू संतांनी नाकारली, तर का कशा करता जायचं तिथं. पण गेले तिथं लुंग्या लावल्या आणि ते द्वाराचार्य काय त्याचे भलत्या डिग्र्या बिग्र्या काय, आता काय म्हणावं त्यांना. मी एकदा कीर्तन ते म्हणलो, अरे हरिभक्त पारायण याच्यापेक्षा डिग्री कोणती मोठी आहे. आणि ते 2 अक्षरं लिहिलेली काय आपल्यात बदल होतो. लोक 8 तास करतात ते. अहो ते जगन्नाथ पवारांनी भांडणं केली त्याच्याकरता. विद्यावाचस्पतीने लिहिलं माझं, आमकं लिहिलं माझं, तमकं. मी म्हणतो ते महाराज तुमचं नाव काय लिहि, तुला जे वाटन ते लिहि, नाही तर नको लिहू दे. त्याने काय 2 अक्षर त्या कागद उद्या फाटून जाणार आहे. काय ते 2 अक्षर लिहिले त्याचे, त्यांनी काय होतं ते. भले तुम्ही किती मोठे शहाणे असले, ते शहाणपण काय त्याच्यामध्ये. ते त्याच्या एकदा ते सप्त्यामध्ये जे भांडण झालं, त्या सप्ताह होता त्याच्या शिष्याचा. आणि त्याच्या शिष्या सप्ताह होताना तर झाला असं पत्रिकेवाले कोण झाला असं काही याच्या कोण लिहायचं राहिलं. तिने 2 माणसाला कुठेतरी गुरुवारी असं काय लिहिलं. आणि त्याचा गुरुजी होता त्याला तिने गुन्हा लिहिला. तर तो जेव्हा भांडायला तो म्हणला माझ्या मागं गुचका नाही लावला तो. आता त्याला काही कळना, माझ्या माग लोक म्हणले काय हे काय म्हणतो, माझ्या माग गुचका नाही लावतो. आता एक म्हणलं नसल त्याच्याकडे शिल्लक राहिला कोण. एवढं अध्ययन घेऊन जर निघाली माणसं तर काय करू. अशी ती गोष्ट आहे. चल जाऊ द्या. कसं सांगलं तुम्हाला ते. नाही हे तप करत असताना हे लोकाचारात का करतात हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, तिथं पैसे गोळा करायची अपेक्षा असते ते का. तर मी त्या कुंभमेळ्यात गेलो होतो ना, ते असे काही झोक्यावर पालथे पडलेले, काही एक पाय उभे राहिले, काही डोळे झाकून, काय ते काय लय तऱ्हेची गोष्ट. रस्त्याच्या कडाला राख लावलेली. पण प्रकार एवढा विचित्र, हातात घड्याळ बांधले, दोरे, अंगठ्या हातामध्ये, हातात सिगरेट, आणि ती चष्मा बिस्मा लावायला सगळा उघडा, लंगुटी लावली एवढी, एका पायावर उभा, सगळं अंगाला भस्म बिस्म लावलं, आणि पुढे चादर टाकली, कोणी पैसे टाकू. असे वशाळ चेहऱ्याने त्या माणसाकडे पाहत राहतात ती माणसं. असे ते भिकार भनंग जमा झाले त्याच्यामध्ये. तर ही गोष्ट तप करत असताना काठ्यावर झोपणं असेल, किंवा त्याला काय म्हणतो आपण पंचाग्नी असेल, काही ते लोहाचे असते
लोखंडाचं ते तापवायचं, त्याच्यावर झोपणं असेल, अशा अनेक पीडादायक तपाचे प्रकार आहेत. ते त्याला घोर तप असं म्हणतात. ते अशास्त्रीय असं आहे ते. तर अत्यंत कष्टदायक असं जे असतं, तर मग मात्र हे 3 गोष्टी माणसाला फार उद्वेग आणणाऱ्या असतात. 3 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट ते लोकात येऊन करतात, ते फार पीडादायक आहे आपल्यासारख्याला. दुसरी गोष्ट ती पैशाची अपेक्षा करतात, ती पण फार पीडादायक आहे. आणि तिसरी गोष्ट ते त्यातून मानाची अपेक्षा करतात, ती पण फार पीडादायक आहे ती गोष्ट. आणि म्हणून अरे एवढे एवढे कष्ट करताय तुम्ही, त्या एवढ्या कष्टातून जर तुम्हा लोकाचार, पैसा आणि मान्यता अपेक्षित असेल, तर ते कष्ट घोर तप केलं कुणीकडे जात असेल ते काही उपयोग आहे त्याचा. तो जाऊ द्या, काय त्याचं प्रवचन किती किती काय थांबणार त्याच्यात. हा आहे ना दुःख. गणित तर गणित तुम्ही केलं आणि गणित मी केलं. गणित पाकिस्तानातही केलं ना भारतातही केलं. गणित गणित राहतं ना. हा हा ते गणित गणितच राहतं. भगवान सुद्धा आपल्याकडे घेत नाहीत. तुझं एवढं एवढं झालं कर्म, तर आपलं भगवान कुठं वाली होतो. तू हे कर्म केलं, तुझं हे दैव झालं, तू हे असं भाऊ. तो त्याचे ज्यांनी संपूर्ण ज्याच्या भगवान ज्यांची सेवा करतोय, ज्यांचे पाय दाबितोय, भगवान बेला शिक म्हणतो ते पण सगळं माझं खरं, तू पाय दाबितो मी खिळे भाऊ, तुला कंदील धरून चाल, पण ते तुझं कर्म आहे ते तू भाऊ. म्हणजे भगवान इतक्या जवळच्या माणसाला हात नाही घालीत म्हटल्यानंतर आपल्यासारखी तर आपण यादीतच नाहीत अजून. हा द्रौपदीचं काय झालं? पहा ते पांडव अखंड वनवासी आहे का नाही, परित्या देवासी आठवीत. मग काय झालं आता? ते सगळं एवढं चाललं तर त्यांना पाहिजे ते सहकार्य करीत होता. अरे पण त्यांचा वनवास संपव ना, मग नाही संपवला. त्यांची एवढी दुर्दशा नाही संपवली. नाही मग हात मग सगळ्या जगाचा होता, निरीदिशेता चोरून तिची एवढी दैन का केली यांनी? आता त्याच्यात बरीच कारणं असतात, पण त्याचं कारण सीतेने ज्या काला त्या राघू महिनेला काडीने टोचलं आणि पक्षाने शाप दिला, तुझा असं एक दिवस वियोग होईल. कर्म कर्म तयार झालं ना. झालं म्हणजे झालं. हातातून बाटली पडली आणि फुटली म्हणजे फुटली. आपल्याकडून कर्म क्षणात घडतं आणि चुकीचं घडतं. जरी तुम्हाला नंतर कळालं, तुम्हाला ते कर्म झालं, ते तुम्हाला भोगणेच आहे. त्याच्यावर दुसरा काहीच पर्याय नाही. भोगणेच आहे ते. मग ज्या जीवाकून झालं, आपण तुम्ही आम्ही सोडून, ज्या जीवाकून जे झालं त्याला त्याचं बरं किंवा वाईट, ज्याने खूप चांगले कर्म केले आणि त्याला पश्चाताप झाला, सगळं नको आता हे पुण्य मला भगवंताचं भजन करायचं नाही, नाही ते त्याला धरून आणीन आणि त्याला बांधू बांधू भोग देईल. जर त्यांनी चांगले पुण्य केलं असेल, सकाम पुण्य, त्याला श्रीमंती देईल, त्याला 2 बायका देईल, त्याला खूप मान देईल, त्याला खूप धन मोठी श्रीमंती देईल. कारण तो प्राप जसं भोगतो त्याला बांधू बांधू भोगायला होतं ते, त्याची इच्छा नसली तरी सुद्धा. म्हणून तुमच्या इच्छेवर काहीच अवलंबून राहत नाही. एकदा कर्म झालं का ते भोगणीच आहे. ते तशी गोष्ट आहे. तिथं ते घडलं ना, ते त्याच्यामुळे तिथं काय तो विषय नाही, त्याचा असं तो भाग. याला म्हणतात घोर तप. कशा करता सांगितलं एवढं हे अशास्त्रविहितम घोरम ये जन घोरन तपहा ये जन तप्यंते. जे लोक अशी तप करतात तर त्याचं फल काय शेवटी? तर त्याचं फल ते अनंत काल असं दुःख भोगत राहतात. असं तर एक विशेषण सांगितलं, अशास्त्रविहितम घोरन तपन तायचे सगळे 3 ठिकाणी. तर शास्त्रविहित असं करत असताना दुसरं त्याला विषय काय जोडलं जातं? दंभ. तर तो दंभाचं झालंय. दंभो दर्पोभिमानश क्रोध पारुष्यमेवच अज्ञानंच्या अभिजातस्य संपदमासुरीम. तर त्या ठिकाणी त्यात पहिला नंबर असतो तो दंभाचा. दंभ जसा घटातून मातीला वेगळं करता येत नाही, तसं आपल्या शरीरातून भला काही न्यून किंवा अधिक, कोणला कमी कोणला जास्त, तसं काय नाही. आपल्याला काय अभिमान नाही, ह्याच्यातच तुला अभिमानी. तसं काय नाही, आपल्याला काय अभिमान नाही. अरे ते ही गोष्ट कसं काय नाही म्हणतो तू? असं फक्त तो वापरतो किती, त्या माना करता किती कोणाचा विनाश करतो, ती गोष्ट आलं जाय ती.
परंतु दंभ हा प्रत्येकाच्या पिंडात राहतो. तो दंभ कशाकरता वापरतो ही गोष्ट वेगळी असते. आणि म्हणून दंभ दंभ याचा अर्थ थोडक्यात काय आहे? धार्मिकता दाखवणं. कोणी नको म्हटलं तर एकदा दिंडी कुठं माणसात गेली का दिंडी अशी रंगती, आता काय सांगायचं ते, तर का ते स्वभाव आहे तो दाखवणंच. कोणी म्हणायला लागला, कोणी कीर्तन करायला, लोकांनी वा वा टाळ्या दिल्या का त्याला ते अजून ते दाखवायचं वाटतं ना ते. पण आता होऊन दाखवणं किंवा प्रसंग काय असेल तो वेगळी गोष्ट. पण दंभ शब्दाचा अर्थ आहे धार्मिकता प्रगट करणे, धार्मिकता दाखवणे. मग कोणकोणत्या रूपाने दाखवू शकतो? गंध लावायचा, तुळशीला पाणी घालायचे, देवपूजा, काय तर ते गठुडच घेऊन फिरतात कुठे बी. कोणाचे मुक्कामाला राहणार ते आहेत, तुम्हाला ते नावं सांगणार, ते ते आता नको नाव सांगायचं. तर ते गेले का कोणचे मुक्काम केला सकाळी हे एवढं दुकान मांडायचं, ते हे देव आमकं तमकं सगळं आमकं हे सगळं मांडायचं, पसारा घालून ठेवायचा सगळा तो. हे काय जर दाखवणे नाही ही गोष्ट, तर ते त्याच्या दंभात जाते ती गोष्ट. ज्यावेळी आपण काहीतरी धार्मिकता दाखवतो त्या काळात त्याला दंभ म्हणतात. आणि मग यांचं जे तप असतं ते दाखवण्याच्या कक्षेत जेव्हा येतं त्याला दंभ, आणि त्या दंभाने युक्त. अशास्त्र तर आहेच, पण असं दंभाने युक्त देखावा करणं, लोकांत जाऊन दाखवणं. मग एखादा मंत्र उच्चारण असेल ते दांभिक होऊनच दाखवायचं लोकाला. एखादं तंत्र असेल, मंत्र असेल, तंत्र असेल किंवा भाषा असेल, काय असतं त्याच्यामध्ये, कीर्तनामध्ये इंग्लिशच ठोकायची, काहीच कारण नाही. उगाच 7-8 संस्कृतचे श्लोक म्हणायचे, काय कारण तर काहीच नाही. कशा करता म्हणले त्याला माहीत नाही, ते होते म्हणून म्हणले त्यांनी. सर आहे का नाही अशी गोष्ट? ते नाव न घ्यायला ते तुम्ही पहा कशा. काय नाही, लोक माझ्याकडे पाहतात ना, मग ते दंभ मला दाखवायचे, मला एवढी संस्कृती येत आहे. ते उगाच काय नाही त्या ठिकाणी उगाच वेदांतच मांडायचा, इंग्लिशच बोलायचं, संस्कृतच काहीतरी दाखवायचं, काही गायला येत नाही पण उगाच गाऊन दाखवायचं, काहीतरी कशात तरी दाखवायचं. ते म्हणजे याला म्हणतात मंत्रात तो ना दंभयुक्त मंत्र म्हणणं, दंभयुक्त तंत्र करणं, दंभयुक्त भाषा करणं, थोडक्यात बाह्य सामुग्रीचा डामडौल करणं, याला म्हणतात दंभ. तुमच्या लक्षात आलं? अशास्त्रपट्टी प्रत्येक ठिकाणी लिहायचं, अशास्त्रविहिता यायची, त्यात दंभ जोडून द्यायचा. आणि दंभाच्या नंतर काय येतं? अहंकार. अहंकार असं वाटतं जेव्हा कीर्तन करतो सगळे माणसं बसलेल्या असतात त्यावेळी कीर्तनकाराच्या सहज असं लक्षात येतं, त्याच्या वृत्तीत येतं, या सर्वापेक्षा मीच सर्वश्रेष्ठ आहे आणि मी सर्वात जाणत आहे. असं येऊ शकतं ना कोणाला बी, या सगळ्यापेक्षा मला चांगलं म्हणतं काही पण येऊ शकतं. म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे ही जी वृत्ती असते अहम, त्या भावनेतली क्रियेतली, त्याला अहंकार असं म्हणतात. मग काही कारण असताना काही माणसाला कुलाचा अभिमान असतो, आपण मोठ्या कुलात जन्मलो असा. काहींना शिलाचा अभिमान असतो, मग शिलाचा अहंकार असतो, कुलाचा अहंकार असतो. काही माणसाला एखादी गोष्ट केली त्या कृतीचाच अहंकार असतो, शिला अहंकार असतो, कुला अहंकार असतो, विद्येचा अहंकार असतो. आणि काही माणसाला काय आहे, आपण भक्त उगाच त्याला भ्रम झाला असतो, आपण लय मोठे भक्त आहेत, भलत्याच माळा. गळ्यात माळाच बात नाही एवढ्या माळा. उगाच त्याला काय भ्रम झालेला असतो तो असा, मी सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे बुवा असा. कशाचा अहंकार होईल हे काय सांगता येत नाही माणसाला. त्याला काय म्हणतात ते दुराभिमान. तर असं दंभ हा अहंकार. म्हणजे ह्या आता पहिलं तुम्हाला वरचं सांगितलं हे सगळं कुठलं आहे? हे सगळं सर हे अंतकरणाचा भाग आहे. हा वरचं अशास्त्रविहित ते झाली क्रिया, आणि तो तप झालं, ते शारीरिक झालं. पण दंभ हा वृत्तीचा भाग आहे, अहंकार हा वृत्तीचा भाग आहे. हे अंतकरणाशी जोडलेलं आहे. हे अंतकरणाशी जोडलेलं हे क्रियेतून, ते प्रत्यक्ष नाही. हे नाही, तो तर तो त्याच्या मनातच आहे आणि तो करतोयच, तो तर जाणूनच करतोय. पण तुम्हाला हा दांभिकपणा आहे असं जर तुम्हाला वाटलं तर अप्रस्तुत प्रसंग, इथं ही गोष्ट दाखवायची आवश्यकताच नाही. तर एवढं कीर्तन आहे, सहज कीर्तन करतो तो काय विषय नाही.
पण ज्यावेळी तुम्ही आता कीर्तनाची गोष्ट सोडा, पण मुद्दामच त्यावेळी दाखवायचं ठरलं. इथं ते माझ्याकडे आलं होते काशीचं ते आलं आणि ते काय जे संस्कृत बोलायला लागलं, मी त्याच्या तोंडाकडे पाहतो आणि ते मला सांगत होतं, ते काय सांगत, मी काशी निवासी आहे, मी अकोल्यातला आहे, मी इतका अभ्यास केला, माझं आमकं हे संस्कृत मला कळत होतं. पण मला आता एवढं फास्ट थोडंच बोलते ते आपल्याला, मला ते सगळं कळत होतं. आणि मग ती हीच गोष्ट त्या पिंपळात गेली ते एवढंच बोलत होतं ते. तुम्ही पाहिले असेल ते एखादी होती ते काय असेल कुठे गेलं ते तेवढंच बोलायचं ते. आता ते काय ते दंभ नाही तर काय तो. बरं समोरच्या माणसाला काही कळना संस्कृत. ते भुतकर डॉक्टर होते त्या ब्राह्मणीला. मग ते म्हणे अहो मला मग जवळ तो तेच बोलला होता मी तसंच माहिती होईल. आता मग याच्यावरून दांभिकता ही गोष्ट करते ना. आता तुम्हाला चांगलं गाता येतं. मग तुम्ही आता कोणी चार पाच घरी पाहुण्याच्या घरी गेले दोन दोन तीन राग बनवून दाखवले. कीर्तन भजन असतं त्यावेळी मग ती गोष्ट ठीक आहे, त्याला काही तुम्ही दांभिकता म्हणू शकत नाही. अप्रासंगिक ज्यावेळी दाखवलं जातं त्यावेळी त्याला दंभ म्हटलं जातं ना. अप्रासंगिक आहे ना ती गोष्ट. हां, आणि ज्यावेळी आपण प्रसंगात नाही सुद्धा आपण करायचं म्हणून एक भावना असते सर, आणि एक दाखवायची म्हणून एक भावना असते ना. ती दाखवायची भावना ज्यावेळी त्यात येते त्यावेळी त्याला आपण दंभ असं नाव दिलंय शास्त्राने. आपली जी भावना दाखवायची ना तर करावंच, भजन म्हणतो म्हणजे म्हणायचंय ना आता ते. पण तुम्हाला ऐकवायचंय आणि मग बनायचं तर त्यात मूर्ख असते. काही ती नाही का ती माझी क्लिप लय व्हायरल झाली, लय लाखात लोकात गेली ती. अरे तुला गायचंय, तुला तुला दुर्गा म्हणतो भूपच्या ताना मारतो. मग गायचं तर तू संगीत शिक, विशारद होय. उगा बाबा कोण इकडे काय गातो तू, तुला गायचं मग काय भूप म्हणतो दुर्ग्याचे ताना मारतो. इतकी व्हायरल झाले ते. तर ते असं त्याला ते दंभ अहंकार थोडक्यात हे सगळ्या गोष्टी अंतकरणाचा भाग येतो. म्हणजे असं ही गोष्ट आहे आणि त्याच्या पुढे काय दंभ अहंकार याने युक्त होऊन. आणि तिसरी गोष्ट येते काम. कामाचं खूप वेळा झालेलं आहे. का इदम्यस्या, मला हे पाहिजे, आणि इह आणि पर लोकातल्या भोगाची अपेक्षा ठेवून जे पदार्थाकरता केल्या जाते त्याची तीव्र इच्छा ज्याला म्हणतात. हे लोकातले असतील परलोकातले असतील किंवा भोग असेल आणि त्या कामाने त्याला काय म्हणतात, त्या इच्छेचा तीव्र वेग, इच्छेचा तीव्र वेग त्याला म्हणतात काम. मग ते काम याचा अर्थ कोणत्याही पदार्थाची इच्छा असणं, अपेक्षा असणं त्यालाच काम म्हणतात. काम म्हणजे इच्छा थोडक्यात. आणि ती कशाची इच्छा असते, ती काय आपल्याला पण इच्छा असते. माझ्याने कामी सकाम भगवान सांगतात. भजन करायची इच्छा असते, वारी करायची इच्छा असते, नित्यनेम करायची इच्छा आहे, आता पाठ ऐकायची इच्छा आहे. पण भगवत प्रित्यर्थ जी इच्छा असते, भगवत प्रित्यर्थ जो काम असतो, तो काम अत्यंत पवित्र मानलाय. तो काम भगवान सांगतात तो काम माझ्यापर्यंत घेऊन येतो. तो कामच पवित्र होऊन जातो. अरे 10व्या अध्यायामध्ये काम हे ते भगवंताची विभूती मानलेली आहे. तर असा जो काम असतो त्याला असा येतो. आणि राग याचा अर्थ काय, काम ही गोष्ट ठीक आहे, पण त्या इच्छेच्या विषयाविषयी अत्यंत आसक्ती, प्रगाढ आसक्ती असतं एक. आणि एक राग याचा दुसरा अर्थ एक तुम्हाला सांगतो. दुसरा असतो तो वाघ असतो, आणि वाघ काय करतो, तो एखादा पशु पक्षी मारतो, खातो आणि ते टाकून देतो तो. बरोबर आहे का नाही. म्हणजे एखाद्या विषयाचा वस्तूचा भोग घेतला का ते त्याच्यावर दुर्लक्ष करतो. पण राग शब्दाचा अर्थ असा आहे, ती वस्तू वापरली, पूर्ण झाली, ती उरलेली असेल ती गोळा करून ठेवणे, याला म्हणतात राग. त्या वस्तूचा वापर केल्यानंतर ती भोगल्यानंतर सुद्धा पुढच्या वेळी भोगायला मिळाले पाहिजे, पुढच्या वेळी वापरायला मिळालं पाहिजे, त्याच्याकरता त्याला पक्क त्या वृत्तीत बांधून ठेवणे, याला म्हणतात राग. नंतर भोगाच्या नंतर सुद्धा त्याच्यावरती आसक्ती न जाणे. मग आता ते काय आहे, तर ते एक काम झालं का फेकून दिलं, तो काय विषय नाही तो असं, त्याला म्हणतात राग. असं म्हणजे अत्यंत आसक्ती असते, पण नंतरही त्याची आसक्ती त्याच्यातून जात नसते, त्याला म्हणतात राग. आणि बल, बल कशाचं आहे, इथं बल ते काय दगड उचलायचं बल नाही, इथं
तर हे बल आहे कशात? तो शास्त्रविधी ठोकरतो त्यातही तर बल लावूनच करतो. ज्या कालामध्ये घोर तप करतो तो त्यातही बल लावूनच करतो. दंभ दाखवतो त्यातही तो बल लावूनच दाखवत असतो. अहंकार दाखवतो त्या काळात तिथे तो बलच वापरत असतो. आणि ज्या काळात काम असते त्या कामातली जी इच्छेची तीव्रता असते तिथं त्याचं बलच वापरत असतो. आणि काम आणि राग त्याला आसक्तीतही तो बलच वापरत असतो. असं जे बल आहे सगळ्या ठिकाणी ज्याला वेग दिला जातो त्याला बल असं म्हणतात. त्याला शक्ती ऊर्जा असं म्हणतात. त्याला अशी शक्ती ऊर्जा सगळ्या ठिकाणी वापरतात त्याला म्हणतात बल. आणि म्हणून असा जो आहे काम राग बल यांनी युक्त सगळंच एकदा घ्यायचं. दंभ अहंकार काम राग बल यांनी युक्त घ्यायचं. आणि त्यात शास्त्र अशास्त्री विधी यांनी एवढ्यानी सगळ्यांनी युक्त होऊन आणि मग तो घोर तपतो. मग तप्यन्ते जनाः असं बहुवचन केले. असे जे आहेत तर या ठिकाणी ही सामुग्री सांगितलेली आहे. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तशरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान् तान् विद्यासुरनिश्चयान् कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तशरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान् कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः मां च एव अन्तशरीरस्थं तान् विद्धी असुरान् निश्चयान् असे पद आहेत. अन्वय असा आहे शरीरस्थं भूतग्रामं अंतशरीरस्थं मांचेव कर्षयन्ता. आणि मग असे आसुरान तान आसुरान निश्चयान विद्धी. असा तो आसुरांचा निश्चय असतो असं तू समज. अचेत राहिले मग अज्ञानी लोक ते असे अत्यंत अज्ञानी. तर अचेतसः तान आसुर निश्चयान विद्धी असे. त्याच्यात काय अर्थ नाही सांगायला. याचा अर्थ पाठीमागच्या श्लोकात जवळजवळ सगळा आलेला आहे पण तरी सांगायचं आता. तो शरीरस्थं भूतग्रामम. तो शरीरस्थं म्हणजे याचा अर्थ शरीरामध्ये स्थित असणारे. भूतग्राम म्हणजे भूतांचा समुदाय. पंचमहाभूत जे असतात ते पंचमहाभूत त्या पंचमहाभूताचे जे तत्व असतात या शरीरामध्ये पंचकृत पंचमहाभूत अपंचकृत पंचमहाभूत हे शरीरामध्ये असतातच. आणि त्याचे अपंचकृतचे असतात काय म्हणतो आपण त्याला मन इंद्रिय मन बुद्धी प्राण हे पण तत्व असतात ना. ते भूतत्वच असतात. आणि या शरीरामध्ये आपण पाहतो आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी पंचतत्वाचं पंचभूताचा मेळ हा सगळा एकत्र आहे. तो याला पण तो पीडा देतो. शरीरस्थं भूतग्रामम आपलं भूतग्रामम ग्रामम याचा अर्थ समुदाय. या सगळ्या शरीरस्थ असणारा भूत समुदाय या समुदायाला काय करतो तो त्याचप्रमाणे अंतस्थम माम अंतस्थम
नाही, शरीरस्थ मामचे येव, म्हणजे शरीरामध्ये असणारा मी परमात्मा. तर असा मी परमात्मा आहे त्याला सुद्धा की झाले शरीरस्थ असणारं भूतग्राम आणि शरीराच्या आत असणारा मी, याला काय करतात कर्षयंतः. कर्षयंतः याचा अर्थ त्याला त्रास देणं ते. कृश करणं थोडक्यात. कर्षयंत म्हणजे थोडक्यात त्रास सांगितलंय तुम्हाला वरती. तर असा जो निश्चय असतो, तर अचेतसहा अज्ञानी अत्यंत मूढ माणसं असतात ज्याला अंतकरणच नाही. अचेतसहा म्हणजे या एवढ्या घोर काठीवर झोपायचं आणि ते पंचाग्नीत बसायचं. त्याला काय, ते माझ्याकडे एक विद्यार्थी होता, तो मंगलला माहीत असेल, तो 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 फकिरिया, ते पंढरपूरचा नव्हतं का तो फकिरिया, तो ताईला माहीत असेल, तो फकिरिया, तो त्याचं नाव काय होतं काय ते कोळ्याचं पोरग, त्याला अंतकरणच नाही. तर ते कोळ्यातच ते. तर ते काय रात्री 12 वाजता म्हणले तिकडे खाली कशाला जातो रे अभ्यासाला तिकडं, ते वासाड ते सगळं. आता तरी बरं आहे ते लाईट बीट, ते वासाड. अरे म्हणलं त्याचं लय भूतं असतात, मग यांनी खाली जाऊ नये म्हणून. भूतं असते त्याला, मोठमोठे साप असतात. गाड्याने सगळे कपडे काढले, नुसते अंडर पॅन्ट चड्डी, आणि आमुष्या दिवशी पाहतोच म्हणलं कोणती भूतं येते. आता खरंच झालं, मी भीती वाटते माणसाला ती खाली रात्री. उगा एवढ्या दरीत उतरायचं काय. ती जाऊन बसला, रात्रभर बसला. मार म्हणलं, तुम्ही म्हणलं ना भूत, आलं नाही म्हणलं, आमुष्या होती ते पण नाही आलं म्हणला भूत. अरे मूर्खा, भूत पडून साप असते ना म्हणलं तिथं. नाही साप पिपू काय नाही आला म्हणला. कुठं अरे पण मंदिरात नाही, पण खाली साप आहे तिथं, सापाचंच राज्य आहे ते. ते दुसऱ्या दिवशी 12 वाजता कपडे काढले, उघडा झाला, आणि ते खालचा डेम नाही का तो, तिकडचं नाही, ह्या शेताच्या पुढचं खाली पाणी पडतं तिथं. तिथे का सहज एका बाजू सिमेंटाचा वाटा होता, ते ओट्यावर जाऊन बसला रात्रभर. पाहतो मला कुणी कुठून सर्प येतो. याला काय अंतकरण म्हणतात, अचेतस हा. लय दगडाची मास त्यांच्यावर काहीच परिणाम नाही होत. आता आपल्याला तर माझं म्हणतं इतकं कोवळ आहे ना, जर एखादं नुसतं म्हणून माझ्याकडे नुसतं तिने वाईट दृष्टीने जरी पाहिलं ना, 2 दिवस जेवायचंच नाही घडी. त्याला आपण काय केलं बोलायचं, आपण कोण का एखाद्याला चुकून बोललो, बोलत नाही शक्यतो कोणाला, बाहेरच्या माणसाला नाही, आपल्या माणसाला मी बोलू शकतो. विद्यार्थ्याला, आपल्या माणसाला बोलू शकतो. अशा अनोळख्या माणसाला मी चुकून कधी नाही बोलत आहे. तर त्याचं खूप 2 तास वाईट वाटतं. ज्याला उगत 2 तास नाही, 3-3 दिवस डोक्यातलं जात नाही. उगं त्या माणसाला आपण बोललो नव्हतं बोलायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला एक शब्दाचा पण परिणाम होतो. पण हे अचेतस हा, आगनीत बसलं तरी याला पोळत नाही, याचा अर्थ त्याला काही अंतकरण नाही तो. तसे असे अचेतस असणे अज्ञानी पुरुष असे, हे मला एवढे त्रास देतात. म्हणजे त्या शरीरात असणाऱ्या भूतांना त्रास देतात, आणि शरीराच्या आत असणारा मलाही त्रास देतात. आणि असा जो निश्चय असतो, असा जो स्वभाव असतो, असे जे माणसं असतात ते आसुरी स्वभावाचे असतात, असं तू समज. एवढा श्लोकातला अर्थ आहे. बरोबर आहे. म्हटलं पंचकलिकाने अहरस्त्वपि सर्वस्य, अहरस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, त्रिविधो भवति प्रियः यज्ञदान तपस् यज्ञ यज्ञ तपस्तथा दानम, यज्ञ यज्ञ तपस्तथा दानम तेषां भेदमिमं शृणु, तेषां भेदमिमं शृणु। आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु।
आहार आहारः तु अपि सर्वस्य त्रिविधः भवति प्रियः यज्ञः तपः तथा दानं तेषां भेदम यमं शृणु असे पद पडतात. इथं काही अन्वय नाही करायचा आणि त्याचा काही अर्थही नाही. वरचाचा अर्थ हे चालता सांगायचा तेवढाच अर्थ येतो. तर भगवान सांगतात आत्तापर्यंत मी तुला जे सगळं वर्णन केलं आहे तर ते वर्णन केले ते सगळं आसुरी राजस तामस जे लोक असतात त्यांचं वर्णन केलं आहे. तर आता हे राजस तामस जे तुला सांगितले दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, तर त्या दोघांमधले जे आहार असतात त्यात कोणता कोणता आहार कोणला कोणला प्रिय असतो त्या आहारावरून तू ठरव हा आसुरी संपत्तीचा आहे आणि हा दैवी संपत्तीचा मनुष्य आहे. तर भगवान सांगतात आहार हा, तर आहार याचा अर्थ अहरती ते आहार हा. आपण जे करतो आहार, तर तसा जसा आपण भोजनाला आहार घेतो तसा इंद्रियाला सुद्धा आहार असतो. डोळ्याला काहीतरी रूप पाहण्याची भूक असते, कानाला काहीतरी शब्द ऐकायची भूक असते, इंद्रिया नाकाला काहीतरी सुगंध घ्यायची भूक असते. सर्व इंद्रियांचा आहार असतो, सर्व इंद्रियांना पण भूक लागत असते. इंद्रियाच्या द्वारा हा झाला प्राणाचा आहार, तसा इंद्रियाचा पण आहार असतो. भूक लागली माणसाला का प्राणाला पीडा होते. मग असे जशी अन्नाची भूक असते तशी माणसाला आता पैशाची भूक, त्याला मोठी त्याला भूक मोठी पैसे, मग ते काय पैसा थोडाच खातो. खूप पैसा मिळावं अशी त्याची इच्छा राहते, ती एक प्रकारची भूकच राहते. मानाची भूक असते, पैशाची भूक असते, प्रतिष्ठेची भूक असते, काही पायाची, काही ऐकायची, काही घ्यायची अशी असते. लय थंडी लागली का अंगावर शाल घ्यायची, त्याला पण म्हणजे उष्णतेची पण सगळ्या त्याच्या इंद्रियांच्या ज्या गरजा असतात त्याला ती भूकच असं म्हणतात, त्याला आहारच असं म्हणतात. पण इथं मुख्य भोजन, तर भोजन जो आहे तो सर्वस्य आहारा, पण सर्वांचे आहार सारखेच असले तरी सुद्धा त्याच्यात तीन तीन प्रकार असतात. गुणवैचित्र्याने जसं वृक्षात तीन प्रकार होतात, गवतात तीन प्रकार होतात, पक्षात तीन प्रकार होतात, पशुत तीन प्रकार होतात, मनुष्यात तीन प्रकार होतात, सगळ्यात तीन प्रकार होतात, तसं अन्नात पण तीन प्रकार होतात. तीन प्रकारचे अन्न होतात, त्याला म्हणतात त्रिविधा भवती प्रिय. सर्वांना आहार प्रिय आहे पण तो तीन प्रकारचा असतो. आणि त्याप्रमाणे जसा आहार तीन प्रकारचा असतो अर्जुना, तसंच यज्ञसुद्धा तीन प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे तपसुद्धा तीन प्रकारचे असते, त्याप्रमाणे दानसुद्धा तीन प्रकारचे असते. मग आहार तीन प्रकारचा आहे, यज्ञ तीन प्रकारचे आहेत, तप तीन प्रकारचा आहे, दान तीन प्रकारचं आहे. तर यातले जे भेद आहेत यातले भेद कोणते आहेत? सात्विक, राजस आणि तामस असे तीन भेद होतात. तर ते तीन भेद कोणते आहेत तर मी तुला क्रमक्रमाने सांगतो. मग भेद किती झाले? ते 9 झाले. 9 कसे झाले? सात्विक आहार असतात ना, तर मग ते सात्विक आहारात सुद्धा तीन प्रकार होतील, आहाराचे तीन प्रकार होतील, आणि दानाचे यज्ञाचे तीन प्रकार होतील, तपाचे तीन प्रकार होतील, दानाचे तीन प्रकार होतील. तर हे सगळे तीन तीन प्रकार होतात. आणि त्या तीन तीन प्रकारामध्ये सुद्धा एका सुद्धा तीन तीन प्रकार होतात. दान पण तीन प्रकारचं होतं, दान तीन प्रकारचं होतं, आहार सुद्धा तीन प्रकारचा होतो. आणि माणसं किती? तीन प्रकारचे आहेत. तुका म्हणे जन प्रकाराचे तीन, आणि तुका म्हणे केले जन. माणसाचे किती प्रकार केले तर तीन तीन याच्यात विभागतात, सात्विक, राजस आणि तामस. तसं आहार सुद्धा सात्विक, राजस आणि तामस. तर त्याचे भेद मी तुला सविस्तर सांगतो, क्रमक्रमाने सांगतो. तर मेहरबानी करून माझ्याकडे लक्ष देतो, मी तुला ते सांगतो. म्हणजे याचा अर्थ अर्जुन काय नीट ऐकत नव्हता. ज्या अर्थी भगवान रे अरे शृणू, ऐक तू हा ऐक म्हणतात, त्याचा अर्थ हा ते माझ्याकडे तिथून चालू आहे, इकडे बघ तिकडे काय पाहतो रे ते वातावरण तयार करून घ्यायचं असं ते. तर असे तीन तीन प्रकारच्या गोष्टी भगवान सांगतात. बा झालं का सांगू? बा झालं.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की रामेश्वर भगवान की जय।